अंगदाने खूप गोड उत्तर दिलं. अंगद सांगतो देवा लंकेची आशा दाखवता कोणाला? सांगू का एकच गोष्ट देवा ऐका. माझा बाप नाव त्याचं वाली आहे, एवढा शक्तिशाली होता माझा बाप. ज्या रावणाचे तुम्ही लंकेचं वर्णन करता त्या रावणाला माझ्या बापानं 4 वेळा बघलं धरून समुद्राच्या 4 प्रदक्षिणा मारून आलाय माझा बाप. आणि माझ्या बापाच्या मनात असं आलं असतं तर टमाटो पडतो असा दाबून माझ्या बापानं रावण फोडला असता. आणि एकदा रावण मेला असता तर लंका कुणाच्या ताब्यात आली असती? माझ्या बापाच्या. आणि माझ्या बापाच्या ताब्यात माझा बाप गेल्यावरती कुणाची झाली असती? माझी झाली असती ना. कुणाला असं दाखवता देवा? लक्ष्मण पाया शेजारी पुन्हा लक्ष्मण पाया देवा त्या अंगदा अरे कुणा संग बोलतोय कळतंय का जरा? देव तुला काहीतरी द्यायला लागला. अंगद सांगतो लक्ष्मण भाया तुम्ही जरा शांतच राहा. ते लंकेचं वर्णन मी तेवढ्यासाठीच केलं. ही लंका लय सहज मला मिळाली असते. तुम्हाला वाटत असेल या लंकेसाठी हा अंगद तुमच्या जवळ सेवा करतो, तुमची सेवा करतो, तो हा भ्रम डोक्यात. लंकेसाठी नाही देवासाठी ही भक्ती आहे. म्हणून मागायचं झालं तर अंगदासारखं माग. आणि एकच गोष्ट सांगू, तू मागत असताना देवाकडं मागत असताना देवाचं कधीच मागायचं नाही, मग देवच मागायचं. आणि देव मागितला की या जगात कोणतीच गोष्ट कमी पडत नाही. म्हणून तुकोबरायांनी सुद्धा तसंच समर्पण मागणं. देवाला मागायला लावलं त्यावेळेस तुकोबराया म्हणतात काय मागतात तुकोबराया? देवा